बंधू आणि भगिनींनो, सार्वजनिक उद्योगांच्या खाजगीकरणाचे आर्थिक व सामाजिक परिणाम या विषयाच्या परिसंवादाचे आजचे अध्यक्ष आदरणीय आयुष्यमान ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी यावं आणि आज या ठिकाणी आपलं अध्यक्षीय वक्तव्य करावं. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. परिसंवादाचे असणारे आयोजक राहुल वानखेडे, सूत्रसंचालन जे करत आहेत ते अशोक बांबुळकरजी, ज्यांनी सार्वजनिक उद्योगाच्या खाजगीकरणाचा आर्थिक आणि सामाजिक परिणाम याच्याबद्दलची असणारी जी भूमिका मांडणारे प्राध्यापक प्रभाकर बडोलेजी, त्याच्यानंतर प्राध्यापक गौतम कांबळे. जाता जाता गौतम कांबळेने मी बोलणार आहे म्हणून असं सांगितले, मी अध्यक्ष म्हणून. तेव्हा अध्यक्ष करायचं, दोघांचे आभार मानायचं, निघून जायचं असं मी ठरवलं. का दोन प्राध्यापक असताना आपण काही बोलावं असं मला त्याच्यामधलं वाटत नाही. सार्वजनिक उद्योग याचं जे खाजगीकरण होतं आहे याची एक मांडणी आता होते. '80 साली ह्या चळवळीचा ज्यावेळेस एक भाग होण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळेस आर्थिक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न झाला, माझ्याकडूनच झाला. पण दुर्दैवाने अर्थकारणाचा आणि आंबेडकरवाद्यांचं 36चा आकडा मला दिसला. तुम्ही जातीचा प्रश्न मांडत नाही, म्हटलं त्याच्या विरोधात बाबासाहेब लढले. एक मानवतावादी व्यवस्था त्यांनी उभी केली. आता ती व्यवस्था आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे. तर मी एकाला असताना म्हटलं की इंग्रजीमध्ये ज्याला आपण पॅरामीटर म्हणतो किंवा साध्या सोध्या शब्दामध्ये मराठीत म्हणायचं म्हटलं तर मापदंड. हा जात व्यवस्थेमध्ये मापदंड आला आहे हे बघण्याची असणारी काही मोजपट्टी मापदंड असा आहे का? तर तो असं म्हणाला की हा काय प्रश्न. म्हटलं कुठल्याही सिद्धांत ज्यावेळेस मांडला जातो किंवा कुठलाही लढा मांडला जातो त्याच्यामध्ये प्रगती झाली की अधोगती झाली त्याचा मापदंड असतो. आता कांबळे सरांनी इतिहास तर आपल्याला आकडेवारी सांगितली आणि आकडेवारीतून खाजगीकरण हे कसं समाजव्यवस्थेला नुकसानदायक आहे असं त्यांनी मांडणी केली. वादग्रस्त होते, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण एक मापदंड त्यांनी मांडला. तर म्हटलं असा मापदंड काही आहे का? तुम्ही काहीतरीच बोलता. बरं म्हटलं मी काहीतरी बोलत असलो तरी म्हटलं मला मापदंड तर समजून सांग. दुर्दैवाने मी असं म्हणेन की आपण आंबेडकरी चळवळ म्हणून ज्याला आंबेडकर फंडाज असं म्हणू, म्हणजे कॉमन लँग्वेज भाषेमध्ये आपण असणारं ज्याला फंडाज म्हणतो, प्रिन्सिपल्स म्हणतो, फिलॉसॉफी म्हणतो, तीच मांडायला आपण असणारं विसरलोत की काय असं मला वाटायला लागतं. प्रत्येकाने हा प्रश्न विचारावा, स्वतःलाच विचारावा की माझं शिक्षण
कुठे झालं? खाजगी संस्थेमध्ये झालं की सार्वजनिक शाळेमध्ये झालं? जे काही उत्तर असेल त्या उत्तरावरती मग आपण असणारा तपासावं स्वतःला की माझ्या मुलाला मी सार्वजनिक ह्याच्यामध्ये घातलं की खाजगी ह्याच्यामध्ये घातलं. आणि माझा असा अभ्यास सांगतो की ज्यांचं आयुष्य सार्वजनिक शाळेतून सुरुवात झालं आणि फार चांगल्या चांगल्या पदावरती गेले, हुशार निघाले, नो डाऊट अबाउट इट, त्यांनीच सार्वजनिक क्षेत्राला कंडेम केलं आणि सांगितलं हे उपयोगाचं नाही. हे उपयोगाचं नाही आणि म्हणून स्वतःच्या मुलाला खाजगी संस्थेत टाकलं. इंग्रजीमध्ये असणारं एक म्हण आहे की चॅरिटी बिगिन्स एट होम. आज आपण असणारं आपल्या मुलाला खाजगी संस्थेमध्ये शिकायला घातल्यानंतर कुठल्या अधिकाराने आपण असणारं या ठिकाणी पब्लिक सेक्टर खाजगीकरण होते त्याच्या विरोधात आपण ओरडू शकतो? कारण का आपले प्रिन्सिपल्स हे क्लिअर नाही. आणि स्वतःचेच प्रिन्सिपल क्लिअर नसल्यामुळे आम्ही धड ना या ठिकाणी जातो ना त्या ठिकाणी जातो. आम्ही पब्लिक सेक्टर जातोय तर त्याचं लिंकअप कुठे आपण करतो तर दुर्दैवाने आरक्षणाकडे की पब्लिक सेक्टर संपलं की आरक्षण गेलं की माझे चांगले दिवस संपले. पण माझं आयुष्यातलं वागणूक काय? याचा आपण कधीच विचार केला नाही. माझा उत्कर्ष हा जर सार्वजनिक क्षेत्रातून होणार असेल, तर मी वैचारिक दृष्टिकोनातून सार्वजनिक क्षेत्राच्या बाजूने असलं पाहिजे. शब्दाने नाही तर कृतीने असलं पाहिजे. आणि मी कृतीने तर अजिबात दिसत नाही. आणि म्हणून जो समूह अनप्रिन्सिपल्ड जगतो, प्रिन्सिपल्सच्या बिना जगतो, त्याची अवस्था ही नदीच्या गोट्यासारखी होते. मी नदीच्या गोट्यासाठी ह्याच्यासाठी म्हणतोय की एखाद्या वेळेस व्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्राच्या बाजूने असेल, एखाद्या वेळेस तो सार्वजनिक क्षेत्राच्या बाजूने नसेल. पण मुळात माझं म्हणणं असं आहे की ज्याचा उल्लेख इथे असताना प्राध्यापक प्रभाकर डोबळे यांनी असा केला, बडोळेंनी या ठिकाणी केला, आणि नंतर
डॉक्टर गौतम कांबळे यांनी अस्तर केला स्टेट्स अँड मायनॉरिटीजमधला, की अर्थव्यवस्था 3 व्यवस्थेमध्ये बाबासाहेबांनी डिवाइड केली. एक इसेन्शियल, नेसेसरी आणि ॲक्झिलरी. याच्या पाठीमागचं कारण काय होतं? राहुल वानखेडेंनी माझ्याशी टेलिफोनवरती बोलताना डॉक्टर आंबेडकर इकॉनॉमी असा आपण असणारा विषय घेऊ. मी त्यांना होय म्हटलं मला ॲटलिस्ट अमृत सेन हे असं म्हणतात की डॉक्टर आंबेडकर इज माय फादर ऑफ माय इकॉनॉमी. तेव्हा ह्याची सुरुवात तरी होईल. 80 साली मला लाल बावटा म्हणून असणारं ठोकत बसले होते. ते त्यांना पेलवलं नाही म्हणून पोराचं असणारं मुंजा घालण्याचं असणारं सुरुवात केली. तर मी एका जजला बोलवलं. ते जजला असणारं विचारलं, तुला आलोमा आणि प्रति आलोमा हे माहिती आहे का? म्हटलं काय प्रश्न विचारताय? म्हटलं तुम्ही जजमेंट देताय आणि तुम्ही म्हटलं प्रचारही करताय म्हणून म्हटलं विचारलं तुम्हाला. आणि मग मी म्हटलं की जज राहून अनाडी राहण्यात फार वाईट आहे म्हटलं होतं. तुम्हाला प्रचार करायला फार चांगलं लागत असेल, पण तुमच्याबद्दल जे काही मत आहे म्हटलं ज्युडिशरीतली इतर जण तुमच्याकडे हसतात, त्या म्हटलं असं करू नका. अनेक जणांचं त्या जजची अवस्था जी आहे ती आपली अवस्था आहे, कबूल करायला आपल्याला आता हरकत नाही अशी असणारी परिस्थिती. डॉक्टर गौतम कांबळे यांनी उदाहरण दिलं की आम्ही आमच्या नातेवाईकाला मदत करतो, फार चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे. पण डॉक्टर कांबळे एक आपण असं विसरलात की 1918 साली ब्रिटिशांचं फायनान्स हे प्रोव्हिन्शनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया 1860 ते 1890 या कालावधीत जो मिसिंग होता त्याचं बाबासाहेबांनी ॲनालिसिस केलं आणि ज्याला नंतर आपण कोडिफाय करू शकलो नाही ती त्या काळातली ब्रिटिशांची थिअरी ऑफ लूट, ज्याला मी असं दुसरं नाव देतो की थिअरी ऑफ लूट, की जी काही अर्थव्यवस्था केली त्या अर्थव्यवस्थेतून ब्रिटिशांनी भारताला कसं लुटलं, त्याचे आपण सगळे विद्यार्थी आहोत. पण आपण प्रत्यक्षामध्ये ते अंमल केलं का? तर माझं म्हणणं नाही. बाबासाहेबांनी उलटं केलं. ती थिअरी ऑफ लूट जी होती ब्रिटिश करत होते
त्याला त्यांनी उलटी केली आणि उलटी करून आरक्षणाच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीवरती जो अधिकार नव्हता तो सरकारच्या तिजोरीवरती अधिकार आणला आणि शासनाचा सॅलराइज्ड कप्पा जो होता त्या सॅलराइज कप्प्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब 13%, 7.5% एम्प्लॉयमेंट देऊन तेवढा त्याचा मालकी अधिकार बनवला. त्याच्यामुळे जुन्या व्यवस्थेला आम्हाला दोष देऊन चालणार नाही. आणि दोष देऊन ह्याच्यासाठी चालणार नाही कारण का 56 पासून 50 पासून असं मी म्हणेन तर 90 पर्यंत खाजगीकरणाची सुरुवात होईपर्यंत सॅलराइज्ड या हेडखाली 13% आणि 7.5% याचे आम्ही मालक होतो. हा जो चळवळीकडे आलेला फायनान्सेस होता, रिसोर्सेस होता, त्याचं आम्ही काय केलं? आम्ही आमचं बँकिंग सेक्टर उभं केलं का? तर नाही. आम्ही असं स्मॉल इंडस्ट्रीकडे वळलो का? तर नाही. आम्ही असं सर्व्हिस सेक्टरकडे वळलो का? तर नाही. आम्ही असं बाबासाहेबांनी हे करून दिलेलं सॅलराइज क्लासमधला असणारा जो अधिकाराचा मी असणारा म्हणतो 13% आणि 13.5% हा जो पब्लिक सेक्टरच्या माध्यमातून असून गव्हर्मेंटच्या एम्प्लॉयमेंटमधून असेल किंवा सेमी गव्हर्मेंट एम्प्लॉयमधून असेल की जो SC आणि STकडे वळवला तो आम्ही पूर्णपणे इंग्रजीमध्ये ज्याला शब्द म्हणतो विदर अवे तो आम्ही विदर अवे करून टाकला. फायदा काय? फायदा काहीच नाही. तेव्हा आम्हाला असं रडायची सवय झालेली आहे. मी जे डॉक्टर्स आहेत त्यांनी स्वतःचे हॉस्पिटल्स बांधलेत त्यांचं मी असणारा आभारी आहे. त्यांचं कौतुक करतो मी. जे काही लिमिटेड नॉलेज होतं आणि जे काही लिमिटेड रिसोर्सेस होतं त्यांनी स्वतःचं एक नवीन रिसोर्स उभं केलं आणि एक सस्टेनेबल मॉडेल ॲटलिस्ट डॉक्टरी पेशेमध्ये आम्ही सस्टेन होऊ शकतो आणि आम्हाला सस्टेन करू शकतो हे त्यांनी सिद्ध केलं. त्याच्याबद्दल मी त्यांचं असणारं कौतुक करतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी सिद्धता दाखवली. पण अशी गोष्ट इथल्या इंजिनियर्सनी केली का? नॉलेज त्यांच्याकडेही होतं, रिसोर्सेस त्यांच्याकडेही गेले होते, नाही असं नाही. त्या सेक्टरमध्ये त्यांनी असणारं काही केलं का? आता आपल्याला काही केलेलं दिसत नाही. आणि कारण का? तर बे नोकरी, 2 दूने 4 नोकरी, 2 त्रिक 6 नोकरी, 2 दूने 7 नोकरी, 2 दूने 8 नोकरी, 2 दूने 10 नोकरीच. हे आमचे मेंटल सेटअप. डॉक्टराला कापाकापी शिकायला मिळाली म्हणून त्यांना असणारं त्या नोकरीच्या कन्सेप्टमधनं बाहेर पडला आणि तो म्हटला आता मी माझंच उभं करतो. म्हणजे हा जो मेंटल सेटअप आहे
म्हणून मी म्हटलं की विदर्भ आता हा जो क्लास आहे की जिथं कांबळेंनी सांगितलं की बँका आपल्याला उभ्या करत नाही, 100% खरं आहे. त्यांचं स्टेटमेंट 100% खरं आहे, खोटं नाहीच आहे. पण सरप्लस रिसोर्सेस आपल्याकडे आहेत की नाही? पण त्या सरप्लस रिसोर्सेसमधला हा जो 13% मधला क्लास जो आहे, याचे एका तरी डोक्यामध्ये कुठे आलं का की माझे जे कलिग आहेत त्यांच्याकडे सरप्लस आहे, त्यांच्याकडे बसून मी असणारा एखादी पतसंस्था सुरुवात करावी? आणि आम्हाला स्वतःला क्रांतिकारी म्हणतो की आय एम दी मोस्ट रेव्होल्युशनरी असं म्हणून आम्ही मोकळं होतो. आम्ही शब्दाचे रेव्होल्युशनरी आहोत, ॲक्शनचे रेव्होल्युशनरी नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ॲक्शन करायचं म्हटलं की दुसऱ्यांनी कोणीतरी केलं पाहिजे आणि आम्हाला वाढून आणून दिलं पाहिजे, ही आमची मेंटॅलिटी आहे. आणि हीच मेंटॅलिटी, म्हणून मी म्हटलं बे एक बे दोन 4 बे 3 10, आमचा शब्द कुठं जातो तो नोकरी. कांबळेसाहेब तुम्ही म्हणालात की आता असताना अनसिक्युरिटी आली आहे, माझ्या दृष्टीने अनसिक्युरिटी आलं त्याचं स्वागत करा. वाईट आहे, मला मान्य आहे त्याच्याबद्दल वाईट आहे, पण ती जाणू तर द्या इनसिक्युरिटी काही आहे. ही इनसिक्युरिटीच माणसाला नाचायला लावते. ही इनसिक्युरिटीच माणसाला असणारं काहीतरी करायला लावते. तुमचे फिगर्स बरोबर आहेत. 2 रिलिजियस ग्रुप्स, बुद्धिस्ट घेतले अनएम्प्लॉयमेंट 8%, मुस्लिम घेतले तर अनएम्प्लॉयमेंट 2%. त्याचं कारण मांडलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं असं मी त्या ठिकाणी मानतो. हे 2% मुसलमानांमधलं जे अनएम्प्लॉयमेंट आहे लो प्रमाणात आहे, त्याचं कारण तो काहीही करायला तयार असतो. तो काहीही करायला तयार असतो. आणि जो खोगीर आंबेडकरवादी म्हणायला तयार आहे, मी त्याला खोगीर म्हणतो, का त्याला धड आंबेडकरवादही कळलेला नाही आणि धड त्याला त्याची क्रांती कळलेली नाही. तो व्हाईट कॉलर नोकरी काय पाहिजे तर व्हाईट कॉलर. तो व्हाईट कॉलर सगळ्यांनाच थोडी व्हाईट कॉलर मिळणार आहेत. सिस्टम बदलते. माझ्या कालावधीमध्ये आम्ही BAची डिग्री घेतली की आम्हाला नोकरी. मला अक्कल असो या नसो, का व्हेरियस सेक्टर्समधलं एक्सपान्शन होतं. बँकिंग सेक्टर सांगितल्याप्रमाणे नॅशनलाइज झाली होती. हेल्थ सेक्टर असताना वाढत होतं. सोशल सेक्टर असताना वाढत होतं. त्याच्यामुळे ते सगळं वाढणारं सेक्शन मेंटेन करण्यासाठी माणसांची गरज होती आणि त्याच्यामध्ये ज्याला डिग्री लागली तो नोकरीला लागला. आत्ताच्या फेजमध्ये मी काही जणांना विचारतो, तुमच्या पोराला BAला का पाठवता?
मी बाबासाहेबांनी सांगितलं शिकलं पाहिजे. बरं म्हटलं चांगलं आहे, तेवढं तरी लक्षात राहिलं. पण म्हटलं ह्या बी एच्या डिग्रीतून काय मिळणार? आज त्या बी एच्या डिग्रीमधून काय मिळणार? बी एची डिग्री काहीच मिळू देणार नाही आहे. पूर्वी लिखापढी करायला शिकलेला माणूस पाहिजे होता, म्हणून त्याला बी ए झाला म्हणजे त्याला लिखापढी करता येते, इंग्रजी येते त्याला. तो लिखापढीच्या व्यवस्थेमध्ये लागला. नंतर वेगळ्या सेक्टरचं एक्सप्लोजन झाले आणि ते म्हणजे आय टीचं एक्सप्लोजन झाले. ते अजूनही वाढते. गव्हर्नमेंट हे आय टीच्या सेक्टरमध्ये वळणार नाही किंवा आत्ताचं असणारं सगळं शिक्षण क्षेत्र हे आय टीच्या याच्याकडे जे वळवलं पाहिजे होतं, म्हणजे जे बी एचं शिक्षण आहे त्याच्यामध्ये असणारा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे काही विषय घेऊन ते मॉडर्नाइज करण्याची असणारी जी गरज होती ती नाही, होणार नाही. आणि का होणार नाही? तर आय टीच्या सेक्टरमधलं जे एक्सप्लोजन आहे, एम्प्लॉयमेंट आहे, त्याचा तुम्ही हिस्सा बनता कामा नये. कारण का तुम्ही हिस्सा बनलात तर पुन्हा मी जसं म्हणालो की 13% सॅलराईज क्लासच्या निमित्ताने पब्लिक एक्सचेंजरच्या याच्यावरता कळत नकळत एक आरक्षण आलं. सॅलराईज क्लासचं जे आरक्षण आलं ते पुन्हा आय टीच्या सेक्टरचा विद्यार्थी जो आहे तो पुन्हा इथला असणारा इकॉनॉमीवरती आपला हातभार ठेवणार. उद्याची सिक्युरिटी ही जातीमध्ये लढण्याची नाही, मूर्खपणाचं लक्षण आहे. अनेक जणांना झोंबणार आहे मला माहिती आहे. म्हणून मी म्हटलं असणार की ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये एव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स हे जर आपण असणारं बाबासाहेबांचं वाचलं तर त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फायनान्स याच्यावरती असणारा प्रचंड मोठा जोर दिला होता. आज गरज आहे की त्याच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फायनान्सचा पुन्हा हे करून आम्ही या देशाच्या मार्केट इकॉनॉमीवरती आमचा वजन किती आहे आणि दुसरा गव्हर्नमेंट एक्सचेंजवरती आमचा कंट्रोल किती आहे, आज तो लढा आहे. मी फक्त एक आता सगळे महार मंडळी जी आहे ती आपल्याला असणारा बौद्ध समजतात आणि मी आंबेडकरवादी आहे असं म्हणतात, पब्लिकली म्हणतात. पण किती खरे आहेत ह्याच्याबद्दल मला डाऊटफुल आणि शंका राहिलेलीच आहे. करणी आणि कथनी याच्यामध्ये असणारा प्रचंड मोठा अंतर आहे असं मी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. ते जर कदाचित त्यांनी असं मिटवलं तर इथे हा जो आंबेडकरवादी आहे आजही मी असं म्हणेन कांबळेंच्या फिगरनंतरही की 20% अनएम्प्लॉयमेंट आहे हे जरी आपण लक्षात घेतलं तर किती इकॉनॉमिक रिसोर्सेस हे तुमच्या हातात आहे ह्याची तुम्हाला जाणीव आहे का? किती रिसोर्सेस तुमच्या हातात आहेत? कदाचित ह्याची जाणीव असती
तर वडापाववाल्यांच्या पाठीमागे लागला नसतात. जिथे आम्ही वडापाववाल्यांच्या पाठीमागे लागतो तिथे माझ्या हातात किती इकॉनॉमिक रिसोर्सेस आहे याचीच मला जाणीव नाही आहे. आणि हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण की मी जातीने झालेलो आंबेडकरवादी, मी विचाराने कधीच आंबेडकरवादी झालेलो नाही. मी विचाराने आंबेडकरवादी जर झालो असतो तर मला कटोरा घेऊन कोणाच्या दारापुढे उभं राहण्याची गरज नाही. एवढी मोठी इकॉनॉमिक पॉवर आज माझ्या हातामध्ये आहे हे तुमच्या लक्षात आलं असतं. साधं उदाहरण देतो. घरी बसल्यानंतर त्याचं कॅल्क्युलेट करा. तुमच्या पगारातला किती टक्के हिस्सा हा तुम्ही बाजारातल्या खरेदीदाराच्या वस्तूमध्ये, म्हणजे बाजारामधल्या ज्या वस्तू आहेत त्या खरीदण्यासाठी वापरता. कुटुंबासाठी वापरता तो वेगळा आहे, त्याचं वेलफेअर, तो भाग वेगळा. जे पगाराचे दोन भाग, एक पगार जो आपण कुटुंब घर याच्यावरती करतो तो भाग, तो आपला आनंदाचा भाग. दुसरा भाग, त्याच आनंदामध्ये सोनं लागावं म्हणून आपण जे खरेदी करतो, मग किचनमधली खरेदी असेल किंवा सुखवस्तीमधली खरेदी असेल, महिन्याचा फक्त असणारा तुम्ही हिशेब काढा आणि पगाराच्या तो किती टक्के आहे. पगाराच्या तो असणारा किती टक्के आहे आणि कांबळे साहेबांनी दिलेल्या आकड्याप्रमाणे त्याला मग मल्टिप्लाय करा. त्याला मल्टिप्लाय तुम्ही केलं तर लक्षात येईल की एकंदरीत महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जो बौद्ध आणि आंबेडकरवादी असं स्वतःला म्हणतो, त्याची पर्चेसिंग पॉवर ही 10 लाख कोटीपेक्षा जास्ती आहे. त्याची पर्चेसिंग पॉवर ही 10 लाख कोटीपेक्षा जास्ती आहे. आता ह्या 10 लाख कोटीवरती जर आपण बघितलं या ठिकाणी, किंवा या खरेदीच्या ह्याच्यामधनं आपण सरकारला असणारा जो टॅक्स देतो त्याचा असणारा आपण हिशेब जर केला तर तो सुद्धा 17-18% येतो. रफली माझे येते 17-18% येतो. इथल्या एक्सचेंजरला जे आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे ते असणारं 17-18% अशी असणारी परिस्थिती आहे. आता हीच इकॉनॉमी स्वतःमध्ये फिरवली तर, आणि स्वतःमध्ये फिरवायचं झालं तर नोकरीतून बाहेर पडलं पाहिजे. माझ्याकडे बरेच जण येतात, प्रकाशराव पोराला लावून घ्या. अरे म्हटलं असं तसं लागत नाही, 50 लाख लागतील तरी चालतील, आपण देऊन टाकू. मी त्यांना म्हणतो माझ्याकडे द्या 50 लाख आणि पोरगा माझ्या ताब्यात द्या. काय करणार तुम्ही? म्हटलं ते तुम्ही कशाला विचारताय? त्याचं काय त्या 50 लाखाचं आणि त्या पोराचं काय करायचं ते मी करतो, तुम्ही कशाला चिंता करताय? तुम्ही त्याला नोकरीत लावून देणार ना? म्हटलं त्याला नोकरी लागेल
हे पाहिजे तुम्हाला की त्याच्या हातामध्ये दर महिन्याला एक 50,000 रुपये पडले पाहिजेत. काय पाहिजे तुम्हाला म्हटलं सांगा. नाही, नोकरीतून 50,000 पाहिजे अशी असणारी परिस्थिती. ह्या देशामधल्या व्यवस्थेचा हिस्सा होण्याचा आपण कधीही प्रयत्न केलेला नाही. आपण कधीच प्रयत्न केला नाही. आम्ही असणारा फक्त एक सिक्युअर्ड आयुष्य, आईबापांनी शिकवलं, आपल्याला डिग्री मिळाली, धडपड करत कुठली तरी सरकारी नोकरी घ्यायची आणि 60 वर्षाच्या होईपर्यंत तिथं खरडवत बसायचं. त्याच्या पलीकडं दुसरं काय करायचं नाही. आणि त्याचाच हा परिणाम आपल्याला सरळ दिसतोय की आम्हाला आमच्या प्रश्नाच्या बाहेर जाता येत नाही. आणि ज्याला लॅटरल थिंकिंग आपण म्हणतो, पॅरलल थिंकिंग आपण म्हणतो, ते आम्हाला कधी जमतच नाही. आणि त्याचा आम्ही कधी प्रयत्न केलेला नाही. याचं कारण की आमचं वाचन हे कमी होत चाललेलं आहे. कॉलेजमधली पुस्तकं हेच आमचं नॉलेज. मी नेहमी म्हणत असतो, कॉलेजमधलं पुस्तकं ही फक्त डिग्री देते, नॉलेज देत नाही. स्वतःला जे असणारं इनरिच केलं पाहिजे ते त्या ठिकाणी दिसत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. स्वतःहून इनरिच झालो असतो तर मी 90 साली हे ज्यावेळेस मनमोहन सिंगने वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून असं प्रायव्हेटायझेशन आणलं असं सांगण्यात आलं, तर अनेक प्राध्यापकांना म्हणालो, अरे माझ्याकडे वेळ नाही आहे आणि आता म्हटलं माझं रिसर्च करण्याचं डोकंही संपलेलं आहे, ते काही काम करू देईल असं मला वाटत नाही आहे. हा जो एक्सटर्नल बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रायसिस झालेला आहे, त्याचं म्हटलं होतं कुवेटवरनं येणारा रिमिटन्स, म्हणजे कुवेटमधला कामगार जो पैसा भारतामध्ये पाठवत होता तो किती लाख कोटीचा होता तेवढं फक्त मला सांगा. का तो जर कामगारांचा, भारतीय कामगारांचा पगार तो भारतामध्ये जर पाठवत होता तर तेवढं गव्हर्नमेंटला फॉरेन एक्सचेंज मिळत होतं. ते किती आहे, आणि ते जर आलं असतं तर ह्यांना एक्सटर्नल बॅलन्स ऑफ पेमेंटवरती डिफॉल्ट करत वर्ल्ड बँकेकडे जावं लागलं नसतं. ते जर घेतलं असतं तर इंदिरा गांधीची मारवाडेची आयडिया पुन्हा चालू झाली असती. फार साधी सोपी होती तिची आयडिया. परदेशातल्या व्यापाऱ्याकडे आपले पैसे कधी नाही कधीतरी आपल्याला देता येणार नाहीत, यासाठी तिने असणारा मारवाडेची इकॉनॉमी चालू केली. काय चालू केली की 20 लाख अमेरिकन डॉलर ती रिझर्व्ह बँकेकडे फिक्स आहेत असं दाखवायची. आणि कोणी म्हटलं की माझं बिल आलं नाही तर ती म्हणायची 20 लाख आहेत, तुला आत्ता पाहिजे की नंतर पाहिजे. त्याला एक माहिती आहे की 20 लाख आहेत रिझर्व्ह बँकेकडे, ही माझं बिल कधीही देऊ शकते पण माझा व्यापार बंद करेल. म्हणजे माझा व्यापार बंद होऊ नये, फक्त फार तर एक 10-12 दिवस डिले होईल. जे 4 तारखेला मिळणारे पैसे होते ते कदाचित 10 तारखेला मला मिळतील, पण माझा व्यापार तर चालू राहील. ही जी मारवाड्याची इकॉनॉमी तिने चालू केली ती राजीव गांधीने बिघडवली. आणि
तिजोरीतले सगळे पैसे संपवले आणि म्हणून परदेशातल्या व्यापाऱ्याला दिले जाईल म्हणून त्याला झालं की एक्सटर्नल बॅलन्स ऑफ पेमेंटवरती आपल्याला क्रायसिस निर्माण झाले आणि ते क्रायसिसचा सगळा उहापोह करत वर्ल्ड बँकेने आम्हाला असणारं आमचं सेक्टर प्रायव्हेटाईज करायला सांगितलं. त्यांनी सेक्टर प्रायव्हेटाईज करायला सांगितलं, पब्लिक सेक्टर प्रायव्हेटाईज करायला सांगितलं नाही. त्यांचं होतं की तुम्ही सेक्टर ओपन आउट करा. जे तुम्ही पब्लिक सेक्टरसाठी रिझर्व म्हणजे जे मी अगोदर म्हणालो की बाबासाहेबांनी 3 ह्याच्यामध्ये इसेन्शियल, नेसेसरी आणि ॲन्सिलरी या ह्याच्यामध्ये जी मिक्स्ड इकॉनॉमी नंतर नेहरूने डेव्हलप केली, त्या ह्याच्यामधलं जी इसेन्शियल होती ते इसेन्शियलमध्ये पब्लिक सेक्टरच राहणार. कारण का माणसाच्या शरीरामध्ये रक्त हे जसं महत्त्वाचं आहे की रक्ताशिवाय माणूस जगू शकतो का? नाही. तसं कुठल्याही देशाचं सार्वभौम पॉलिटिकल सॉव्हरेनिटी ही जर टिकवायची असेल ते त्याची इसेन्शियल इंडस्ट्री ही गव्हर्नमेंटच्या मालकीची असली पाहिजे. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की आमचं शिक्षण ही सार्वजनिक शाळेमध्ये झालं. सार्वजनिक शाळा हा ह्या शिक्षण क्षेत्रातला पायाभूत होता आणि म्हणून मला डिग्री मिळाली, मला बुद्धी मिळाली. जे मला मिळालं त्यालाच मी कंडेम केलं आणि खाजगीकरणाला मी असणारा वाव दिला. आणि म्हणून ज्याला फंडा आपण म्हणतो तोच आपला स्पष्ट नाही. अपॉर्च्युनिस्ट हा जो इंग्रजी शब्द आहे हा 100% आपल्याला लागतो. 100% लागतो. आणि एकदा अपॉर्च्युनिटी संपली की त्या अपॉर्च्युनिस्टची गळती व्हायला सुरुवात होते. ती आता गळती सुरुवात झाली. आणि म्हणून आत्ताचं असणारं जे युग आहे हे युग अर्थशास्त्राशी जुळलेलं आहे. जात व्यवस्थेशी लढायचं असेल तर अर्थशास्त्र हे ताब्यात असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बट जात सस्टेन का झाली ते त्याचे 2-3 कारणं बाबासाहेबांनी दिली. एक, धर्माने हिला सँक्शन केलं आणि दुसरं, सँक्शन केलेल्या व्यवस्थेला आर्थिक व्यवस्थेने पूर्ण पाठबळ दिलं. आणि तिसरं त्यांनी असताना सांगितलं इंडोगामी आणि एक्झोगामी हे महिलांच्या संदर्भात जी वापरण्यात आली त्यातून जात ही पूर्णपणे बंदिस्त करण्यात आली. हिंदू कोर्ट बिलामार्फत त्यांनी असताना इंडोगामी एक्सोगामी संपवली. एक माणूस एक मत यातून त्यांनी जात व्यवस्थेला चॅलेंज केलं. त्या एक मताची व्हॅल्यू सार्वत्रिक सारखीच असली पाहिजे आणि तिला सार्वत्रिक करायची असेल तर अर्थव्यवस्था ही सार्वत्रिक झाली पाहिजे. आता मला सांगा की अर्थव्यवस्था सार्वत्रिक करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आहोत का? तर नाही, बिलकुल नाही. ती जर सार्वत्रिक करण्याच्या याच्यामध्ये असतात तर तुम्ही सार्वत्रिक शिक्षण क्षेत्र याला खाजगीकरण होऊ दिलं नसतं
आणि खाजगीकरणाचं शिक्षण क्षेत्र झाल्यामुळे सार्वत्रिक शिक्षण क्षेत्राचं संपून खाजगी क्षेत्र शिक्षण झाल्यामुळे इथल्या व्यवस्थेला पुन्हा जात ही प्रबळ करण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळे जात ह्या व्यवस्थेशी लढायचं असेल तर थिअरी ऑफ सरप्लस ही तुम्हाला लागू करावी लागेल, अंमल करावी लागेल. थिअरी ऑफ शॉर्टेज ही जात व्यवस्थेला घट्ट करते. थिअरी ऑफ सरप्लस ही जात व्यवस्थेला दुबळी करते. आणि म्हणून म्हटलं की आत्ताचा असणारा हा लढा हा पूर्ण अर्थव्यवस्थेचा चाललेला लढा आहे. आणि त्याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन काय तर झिरो. जेवढे अर्थव्यवस्थेचे प्राध्यापक आहेत त्यांच्यावरती माझा आरोप आहे की आम्ही लढून भांडून असणारा स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन आणलं. इकॉनॉमी हे नुसतं इकॉनॉमी नाही आहे, इकॉनॉमी हे सोशो पॉलिटिकल आहे. सोशली असणारा स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन मार्फत संख्येप्रमाणे असणारा बजेट खर्च झाला पाहिजे. पण तो बजेटवरती ठेवलेला असणारा जो काही खर्च आहे तो झाला की नाही, तो कशा पद्धतीने सायफंड ऑफ होतोय, तो रॉंगली कशा पद्धतीने असणारा यूज केला जातोय किंवा त्याचं युटिलायझेशन नाही, हा आमच्या कुठल्याही PhDच्या विद्यार्थ्याचा रिसर्च विषय झालेलाच नाही. कुठल्याही याचा झालेला. मी जसं म्हणालो की जो सर्व्हिसेसमध्ये लागला आणि सर्व्हिसेसमध्ये लागून 13% सॅलराईजच्या ह्याच्यावरती बजेटमध्ये सॅलराईजच्या हेड खालच्या 13% त्याच्याकडे आला. त्यांनी त्याची असणारी एक जी इकॉनॉमी डेव्हलप केली पाहिजे होती ती इकॉनॉमी त्यांनी डेव्हलप केली नाही. तशाच पद्धतीने इथे असणारा हा जो रिसर्चचा विद्यार्थी जो आहे की त्यांनी असणारं नवीन काही नव्हतं. त्यांनी फक्त बाबासाहेबांचं इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स घोकमपट्टी जरी केली असती तरी त्याला पॅरामीटर्स मिळाले असते, त्याला सैद्धांतिक बाजू मिळाली असती की कुठच्या परिस्थितीने बघा. आणि फक्त त्याला असणारं बजेटमधले जी आकडेवारी आहे स्पेशल कंपोनंट प्लॅनमधली प्रत्येक हेडमध्ये ठेवलेली ती वर्षभरामध्ये किंवा 10 वर्षामध्ये कशी खर्च झाली त्याचं असणारं चित्र तो मांडत गेला असता तर इथल्या व्यवस्थेला एक फार मोठी चपराक तो देऊ शकला असता. एक फार मोठी चपराक तो असणारा देऊ शकला असता की इथल्या असणाऱ्या पॉलिटिकल क्लासने एक कन्सेप्ट शासनाकडून मान्य करून घेतली की स्पेशल कंपोनंट प्लॅन. आणि हा जो इंटेलेक्च्युअल क्लास आहे की ज्या इंटेलेक्च्युअल क्लासनी हे मिळवलेलं ॲनालिसिस जर तिथं केलं असतं तर कदाचित इथली परिस्थिती वेगळी असती. मी जसं म्हणालो की आम्ही असणारं स्वार्थी झालो. आम्ही पब्लिक सेक्टर ज्यावेळेस बघतो त्यावेळेस पब्लिक सेक्टर हे नॅशनल सेक्टर आहे ह्या दृष्टिकोनातून बघत नाही तर पब्लिक सेक्टर हे मला नोकऱ्या देणारं सेक्टर आहे एवढ्याच शॉर्ट अँगलमधनं आपण असणारा बघतो. आम्हाला कुठल्या अर्थाने आम्ही बाबासाहेबांचे वैचारिक वारस आहोत हे सांगण्याचा आम्हाला कुठल्या दृष्टिकोनाचा अधिकार आहे हाच मला पहिल्यांदा पडतो. की त्यांनी डॉक्टर कांबळे यांनी म्हटल्याप्रमाणे की बाबासाहेबांना ते शक्य झालं नाही पण
इकॉनॉमी ही असणारा कॉन्स्टिट्यूशनचा भाग झाला पाहिजे हा त्यांचा प्रयत्न होता. का? तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांना इथल्या असणाऱ्या पॉलिटिकल सोव्हरॅनिटीला स्ट्रेंथनिंग करायची होती, म्हणून इकॉनॉमिक सोव्हरॅनिटीची गरज होती. आर्थिक दृष्टिकोनातून आम्ही सार्वभौम झालो पाहिजे. 90 साली ज्यावेळेस असणारं प्रायव्हेटायझेशन आलं त्याच वेळेस मी त्यांना म्हणत होतो की ही सगळ्यात मोठी चांगली संधी आहे टू सेल अक्रॉस, की आम्ही डिफॉल्ट झालो. आता एखाद्या मारवाडीचे पैसे आपण जर देऊ शकलो नाही तर मारवाडी काय करतो? घरातलं सामान विमान घेऊन जातो ना. पण देशावरती तसं काय झालं का? तर नाही. का नाही झालं? तर पब्लिक सेक्टर जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मालकीचं आहे त्या पब्लिक सेक्टरची व्हॅल्यू, बाजारभाव देणाऱ्याच्या काही लाख पटीने जास्ती होता. काही लाख पटीने जास्ती होता. तेव्हा त्याला माहीत होतं की ही टेम्पररी फेज आहे, यांची इकॉनॉमी पुन्हा रिवाईव्ह होईल, सस्टेन होईल आणि मला माझे पैसे मिळतील. आणि मी त्या सगळ्यांना म्हणत होतो, अरे बा हे सगळ्यात मोठं सेलिंग पॉईंट आपलं आहे की बाबा रन ऑन द इकॉनॉमी हे झालं नाही. रन ऑन द इकॉनॉमी हे झालं नाही याचं कारण की देअर वॉज अ व्हेरी स्ट्रॉंग पब्लिक सेक्टर. म्हणजे पब्लिक सेक्टर एवढं स्ट्रॉंग होतं की कोणी विचारच करू शकत नव्हता अशी परिस्थिती. आणि म्हणून आम्ही जातीने आंबेडकरवादी होण्यापेक्षा विचाराने आंबेडकरवादी होणं ही आता काळाची गरज आहे. ही आता काळाची गरज आहे. टी व्हीवरती काही नेते येतात, तुम्हाला आरक्षण का पाहिजे? नाही, हजारो वर्षे आमच्या जातीने सहन केला. मी एखाद्या ह्याच्या बसलो होतो, म्हणजे प्रेक्षकांमध्ये बसलो होतो, राजदीप सरदेसाई आणि मी. तर राजदीपने माझे दोन्ही हात धरून ठेवले होते. प्रकाश उठायचं नाही. म्हटलं नाही उठत, ऐकतो म्हटलं व्यवस्थित. वेडा वाकडं उत्तर दिलं तरी आपण उत्तर द्यायचं नाही. म्हटलं काही करत नाही म्हटलं राजदीप, मी बसून राहतो म्हटलं. होतं त्यांनी असं म्हटलं, एक लक्षात घे राजा, माझ्या आज्याने तुझ्या आज्यावरती अत्याचार केला, माझ्या पंजाने तुझ्या पंजावरती अत्याचार केला, हे सगळं मला मान्य आहे. आता ते दोघं आकाशात काय भांडत असतील ते भांडत असतील, पण आपण का भांडतो? मी तुझ्यावरती अत्याचार केला का? आणि आपलं हे खिदी खिदी हसत आपलं हा हा हो हा. असली जर आपली प्रोजेक्शन असेल तर आज आपण कुठलाही अधिकार टिकू शकत नाही हे लक्षात घ्या. इमोशनलपेक्षा रिझनिंग हे सगळ्यात मोठं हत्यार आता राहणार आहे. आणि जोपर्यंत तर्काचं राजकारण आपण करत राहू तोपर्यंत इस्टॅब्लिश झालेली व्यवस्था ही आपण टिकू शकतो हे लक्षात घ्या. दुर्दैवाने अमित्य सेन येईपर्यंत या देशाच्या इम्पिरिकल इकॉनॉमिक्सचा बाप हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे असं कोणीच म्हणायला तयार नव्हतं. कारण आम्ही वाचलेलंच नव्हतं ना. आम्हाला काय घेणं देणं आहे?
बाबासाहेब महार होते, मी महार आहे. त्याच्यामुळे जे बाबासाहेबांना आलं ते मला आलं. त्याच्यामुळे मी बूस्टच करत राहिलो. त्याच्या पलीकडे माझं काहीच राहिलं नाही. आज सगळ्यात मोठं इथल्या अर्थव्यवस्थेचे प्राध्यापक एका गोष्टीचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन करू शकतात, आणि तो म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रुपी हे जे बाबासाहेबांनी लिहिलं होतं. गोल्ड एक्सचेंज की गोल्ड याच्यावरती त्यांचा वाद होता. पण त्याच पुस्तकामध्ये नंतर त्यांनी असं म्हटलं की रुपी हा जर स्टेबल ठेवायचा, पैसा हा जर स्टेबल ठेवायचा असेल तर तुम्हाला पर्चेसिंग पॉवर ऑफ रुपी हे स्टेबल ठेवावं लागेल. फॅक्टर्स हे बदलत जातात. पर्चेसिंग पॉवर हे स्टेबल करणारे फॅक्टर्स हे बदलत जातात. आजच्या स्टेजला कुठले फॅक्टर्स आहेत हे सगळ्यात मोठं चॅलेंज मी असताना मांडतो की इथल्या आंबेडकरी इकॉनॉमिस्ट जे स्वतःला म्हणतात, दुर्दैवाने ते आहे. पण एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कॉल स्पेड अ स्पेड. याप्रमाणे मी आता जे बाबासाहेबांचं ट्रान्सलेशन केलेलं आहे अर्थव्यवस्थेवरचं पुस्तक, वाचलं का तुम्ही? वाचलं का? हां, टीका करायला तयार आहेत का? पहिल्या पानावरती काय चुका आहेत मला सांगा. वाचलं ना तुम्ही? पहिला पान वाचले की नाही? पहिल्या पानावरती काय चुका आहेत त्यांनी वाचले, त्यांच्या लक्षात आलेलं आहे. मला माहिती आहे बडोलेंच्या, पण बोलण्याची हिंमत नाही. का नाही बाबा? जे चूक आहे ते चूक आहे. ट्रान्सलेशनमधल्या चुका आहेत, त्या पुस्तकातल्या चुका नाही आहेत. ट्रान्सलेशनमधल्या चुका आहेत. शब्द हे वेगवेगळे अर्थ कळवतं. आणि हे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार जरी असलं तरी ट्रान्सलेशनच्या माध्यमातून हिंदू इकॉनॉमी कोणी जर वाचलं असेल तर त्याचा भाग करण्याचा जो एक प्रकार चाललेला आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आता माझ्या जातीचं आहे, काय करू? बोलू की न बोलू? माझा नातेवाईक आहे, मी बोलू की न बोलू? ज्या क्षणाला ह्या दोन कन्सिडरेशन आल्या त्या क्षणाला मी इथला मनुवादी झालो हे आपण लक्षात घेतलं. हिंदुत्ववादी नाही म्हणत मी, वैदिकवादी झालो, मी मनुवादी झालो. का जो विचार मला असताना मनुवाद्याकडे घेऊन चालला आहे, वैदिकवाद्याकडे घेऊन चालला आहे, माझा नातेवाईक जरी असला, माझ्या जातीतला जरी असला, तर मी झेंडा घेऊन तिथे उभा राहिलो पाहिजे हे लक्षात घ्या. कल्चरलायझेशन, संस्कृतायझेशन ज्याला आपण असताना म्हणतो, दी कल्चरलायझेशन आणि संस्कृतायझेशन असणारी जी प्रक्रिया जिथे सुरुवात झाली तिथे एक वाद मिटवण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरुवात होते. तेव्हा माझ्या जातीचा, माझ्या नात्यातला आणि त्याच्या विरोधात मी कसा भूमिका घेऊ असं ज्या दिवशी आलं त्या दिवशी आपण लक्षात घ्यायचं की ही सगळी बिराजदारी
ही मनुवादाकडे आणि वैदिकवादाकडे सुरुवात झाली आहे आणि त्याचे हे प्रतीक आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून माझी काही तयारी नव्हती, पण तरीही कांबळे साहेबांनी माझ्या गळ्यामध्ये माल घातली की तुम्ही बोला. जे काही तोडकं मोडकं मला मांडता आलं मी आपल्यासमोर मांडलं. काही जणांना पटलं असेल, काही जणांना बोचलं असेल. मी आता ठरवलं आहे की कोणाच्या परवाच करायची नाही. ठीक आहे, मी आता 70च्या जवळ गेलो आहे. रिटायरमेंटची वेळ आलेली आहे आणि पुढे काही दिसत नाही. तेव्हा ॲटलिस्ट खडबडून जागा होणं एवढं जरी आपल्याला करता आलं तरी फार चांगलं आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. या नगरजनांना आपण सांगितलेली सगळी गोष्ट, सगळ्या माहिती समजलेली असेल, ती व्यक्तीही समजलेली असेल कोण आहे म्हणून. आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी विनंती आहे आयुष्यमान विवेक हाळके यांना. त्यांनी या ठिकाणी यावं आणि इतकी घाई करू नका, फक्त 2च मिनिटाची गोष्ट आहे. 2 मिनिटात तुमचे आभार तर मानू द्या. आभार मानायचे की नाही मानायचे? मग बसा 2 मिनटं. विवेक हाड़के आज के वंचित बहुजन आघाड़ी के इस परिसंवाद कार्यक्रम में उपस्थित वंचित बहुजन आघाड़ी के आदरणीय वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय एडवोकेट बाला साहब अम्बेडकर साहब, इन्होंने अपना अमूल्य समय देके अपना अमूल्य मार्गदर्शन यहाँ पर किया. ये इस प्रकार का एक प्रकार का वंचित आघाड़ी के तरफ से एक ब्रेनस्टॉर्मिंग सेशन ही था, जिसमें आप लोग बहुत शिद्दत के साथ में 3 घंटा लगातार बैठे. आप सभी लोगों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. इसी प्रकार जिन्होंने इस कार्यक्रम का आयोजन किया, ऐसे हमारे बड़े भाई आदरणीय इंजीनियर राहुल वानखेड़े साहब, इनका भी मैं आभार व्यक्त करता हूँ. साथ ही उपस्थित प्राध्यापक गौतम कांबळे साहब, इनका भी मैं आभार व्यक्त करता हूँ. साथ ही उपस्थित आदरणीय प्राध्यापक बडोले सर, इनका भी मैं आभार व्यक्त करता हूँ. और जिन्होंने इस प्रोग्राम को सफल बनाने के लिए सहयोग दिया, ऐसे प्रफुल्ल मानके जी, मुरली मेश्राम जी, अंकुश मोहिले जी, इंजीनियर दहीकर जी और तमाम पत्रकार बंधु जिन्होंने हमें सहयोग दिया, इन सभी का मैं मनपूर्वक आभार व्यक्त करता हूँ. और यहाँ से आप लोग एक मैसेज लेके जाएंगे और समाज में चेतना निर्माण करने का काम करेंगे, वंचित बहुजन आघाड़ी को मजबूत बनाने का काम करेंगे. इन्हीं शब्दों के साथ मैं आप लोगों से रुखसत लेता हूँ. जय भीम, जय भारत, खुदा हाफिज़.